लाडक्या बहिणींचे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात. सीएससी केंद्र चालकाचा प्रताप हडपले लाखो रुपये. हदगाव. आधार कार्डावर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सदर रक्कम सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार मनाठा तालुका हदगाव येथे उघडकीस आला आहे. लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणीसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक गावातून पसार झाला आहे. सचिन सीएससी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषाकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली. बहिणींचे अर्ज भरताना महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषांचा आधार क्रमांक टाकला. त्यांचा खाते क्रमांकही दिला तेव्हा पैसे जमा झाले. ज्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचे सांगून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम उचलून घेतली. चौकशीचे आदेश. नेमका काय प्रकार घडला याची चौकशी करण्याचा आदेश संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. अशा प्रकारे कोणत्याही योजनेची रक्कम परस्पर उचलणे हा गुन्हाच आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांची नावे कशी घेतली गेली, यामध्ये कोण कोण सहभागी आहे हे चौकशीनंतर पुढे येईल. दोषीसह संबंधित केंद्र चालकावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करण्यात येईल, असे फुटले बिंग. मनाठा येथील आलिम सलीम कादरी यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचे संदेश आल्याने हा घोटाळ्याचे बिंग फुटले. त्यामुळे गावात चर्चा सुरू झाली. मनाठा गावातील 38 तर बामणी फाटा येथील 33 भावांचा आधार क्रमांक वापरून 3,19,500 रुपये परस्पर उचलून केंद्र चालक पसार झाला आहे. शासनाला तर चुना लावला, पण बहिणीच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या घोटाळ्याच्या व्याप्ती मोठ्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या आलिम कादरी यांच्या मोबाईलवर संदेश आला त्याने लगेच सेंटर चालकाला विचारपूस केली. तेव्हा कोणाला सांगू नको, काही होत नाही असे सेंटरने चालकाने सांगितले. तुमची कागदपत्रे परत करतो असे म्हणून तो सकाळपासून सेंटरला कुलूप लावून पसार झाला. योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू. मुंबई. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झाली आहे. रविवारी 37,74,116 लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती ठाकरे यांनी दिली. एकूण 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित लाभार्थ्यांना महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 8-10 दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत तिसरा व चौथा टप्पा वाटप कधी सुरू होणार असा प्रश्न केला जात होता. शिवाय तिसरा आणि चौथा हप्ता एकत्र जमा करण्याची शक्यता वर्तवली जाते होती. असे असताना रविवारी तिसऱ्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली. तटकरे यांनी स्वतः समाज माध्यमातून ही माहिती दिली.